साहेबांनी लोकांना दाखवायला तरी श्रावणी मॅडमसनी केक भरवायला पाहिजे होता. बिचारा मॅडम रूम मध्ये जाऊन रडत असतील. मलाच त्यांची समजूत काढावी लागेल. होय. हॅलो हॅलो. मोक्षा थांब जरा, मी बाहेरून कडी लावून येते. म्हणजे ते दोघं आत असतील आणि त्या दोघांनाही रंगे हात पकडता येईल. हां आलेच. तू इथे काय करतोयस? मी मोक्षाच्या रूम मध्ये फ्रेश व्हायला आलो. तू इथे काय करतेस? ही मोक्षाची नाही, ही माझी खोली आहे. व्हॉट? हो हो. दरवाजा उघडा. काय दार उघडत नाहीये? दरवाजा कसा काय लॉक झाला? मला कसं माहिती? मी आत होतो ना. भैयासाहेब, हा आवाज कोणाचा? आपण वर जाऊन बघायचं का? श्रावणी, माझी खोली. ए श्रावणी, दार उघड. श्रावणी, काय झालं? श्रावणी, श्रावणी, कोणी आहे का आत? म्हणजे शुभंकर आहे का आतमध्ये? नका, काय बोलतेस तू? अरे तसं नाही, तो इथे कुठे दिसत नाहीये ना आजूबाजूला, म्हणून विचारलं. सर काय आलं? हा शुभ्या बाहेर आहे, मग आतमध्ये कोण आहे? अगं बाई, हे बघा, कोणीतरी बाहेर ना कडी घातलीये. कमालच आहे ना. कार्तिक, तू या रूम मध्ये काय करतोयस? सर, मी फ्रेश व्हायला आलो होतो, पण ही मुलगी इथे काय करते आय रिअली डोंट नो. नाही नाही बाबा, मला माहिती नव्हतं हा कार्तिक आधीच इथे लपून बसला होता. व्हॉट नॉनसेन्स! खोटं बोलते ही. मी मोक्षाला विचारून इथे आलो होतो. मोक्षा, कार्तिक, मी तुला डावीकडच्या रूम मध्ये जायला सांगितलं होतं. ही उजवीकडची रूम आहे. एक मिनिट, यात कार्तिकची काही चूक नाहीये.
श्रावणीला माहित होतं की कार्तिक इथे येणार आहे. मी सांगितलं होतं तिला. सांगितलं होतं ना तुला? हा, एवढा पण धीर धरवत नव्हता. नाही आत्या, तू कुठे मला काही सांगितलं होतंस? गप्प बस. चोर ती चोरवर शिरजोर. भैयासाहेब हे काय चाललंय? आधी ह्या मुलीने मोक्षाला बदनाम केलं आणि आता माझ्या मुलाला बदनाम करते. ही मुलगी एक नंबरची नाटकी आणि कपटी आहे. सर, दिस इज टू मच. आई, बाबा, चला. अरे ऐक ना, कार्तिक कार्तिक काय करायचं हिचं आता? आपल्या जावयावरती डोळा ठेवायला लागली. अरे मोक्षाचं लग्न मोडायला निघाली ती. हो आत्यासाहेब, श्रावणी मॅडम असं काही करणार नाहीत. ए तू तर बोलूच नकोस. नेहमी तिची बाजू घेतोस ना, म्हणून एवढं धाडस झालंय तिचं. ही मुलगी माझ्या नावाला कलंक लावायला जन्माला आली. आज सिद्ध झालं. ही सुद्धा हिच्या आईसारखीच निघाली. साहेबांना नक्की काय म्हणायचं होतं? हे सगळं काय होत आई? हा, तू असं का वागलीस? काय मी काय केलं? मग काय मी केलं? हा, बाहेर जो काही गोंधळ झाला ना, त्याला फक्त तू जबाबदार आहेस. स्वतः मूर्खपणा केलायस आणि माझ्यावर खापर फोडतेस. त्या कार्तिकला श्रावणीच्या खोलीत का पाठवलं होतंस तू? अगं आई, मी त्याला माझ्या रूम मध्ये जायला सांगितलं होतं. तो चुकून श्रावणीच्या रूम मध्ये गेला. त्यात माझी काय चूक आहे? मी सगळा प्लॅन व्यवस्थित केला होता. तू माझा प्लॅन धुळीला मिळवलास. तू उगाच मला ब्लेम करू नकोस. हा आई, हे सगळं तुझ्यामुळे घडलंय ना. मला टेन्शन आलंय. कार्तिक चिडलाय माझ्यावरती. मी आता कार्तिकला काय तोंड दाखवू, काय सांगू त्याला? मला वाटत नाही आता तो माझ्याशी नीट वागेल. मला ना काही सुचत नाहीये. ते पण आता मी सांगू? जरा स्वतःची बुद्धी वापर ना. सगळा गोंधळ तू केलास ना, आता तूच सांग ना. माझं डोकं नाही चालत आहे आई. फिमेल कार्ड खेळ म्हणजे तू रडायचं नाटक कर, इमोशनल ब्लॅकमेलिंग कर, काय वाटेल ते कर, पण कार्तिक हातातून जाता कामा नये. मोक्षा सांगून ठेवते. ठीक आहे, समजलं. मी बघते त्याला. मूर्ख कुठली. माझा प्लॅन जरी फसला असला तरी मी परिस्थिती अशी फिरवली आहे की त्या श्रावणीला बापाच्या शिव्या खाव्याच लागल्या. तिची लायकी तिला चांगली कळली आहे. बाकी व्हायचं ते होणारच.